नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र विकी कांबळे. 2015 साली मोदी सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही एक योजना लॉन्च केली. या योजनेचा हेतू हा मुख्यत्वे करून महिला सबलीकरण सशक्तीकरणासाठी अंमलात आणण्याचा घाट सरकारने घातला. पण 2019 साली संसदेत सादर केलेल्या उत्तरादाखल एक धक्कादायक माहिती समोर आली. या योजनेसाठी सरकारने 446 कोटी 72 लाख रुपये खर्च केले. या एकूण निधीपैकी जवळपास 80% निधी हा केवळ PR साठी, या योजनेच्या प्रसिद्धीकरणासाठी, ॲडव्हर्टाइजमेंटसाठी खर्च करण्यात आला. आणि महत्त्वाची बाब म्हणजे केवळ 20% खर्च हा महिला सबलीकरणावर करण्यात आला. म्हणजे सरकारची धोरणं बघा. ॲक्च्युअल ज्या कामासाठी निधी तरतूद करण्यात आला त्यावर खर्च न करता केवळ प्रसिद्धीसाठी, आपण किती करतोय हे दाखवण्यासाठी जर 80% खर्च होत असतील तर हे खूपच खेदजनक, निंदनीय आहे. आणि त्याच दरम्यान NCRBचा अजून एक अहवाल प्रसिद्ध झाला की 2019 ते 2021 दरम्यान जवळपास 13.5 लाख मुली असतील, महिला असतील यांच्यावर बलात्कार झाले. तसेच जवळपास 13.5 लाख मुली गायब झाल्या. मग जर तोच 80% निधी जर ह्या ॲक्च्युअल योजनेवर, म्हणजे जागोजागी CCTV लावणे, त्यांच्या शिक्षणासाठी अधिक आणि सोपस्कर अशा सुविधा उपलब्ध करून देणे, त्यांच्या सुरक्षेविषयी साधनांची तरतूद करणे, यावर खर्च झाला असता तर चित्र कदाचित वेगळं असतं. म्हणून प्रसिद्धीपेक्षा ॲक्च्युअल काम महत्त्वाचं असतं. आणि खेदजनक बाब ही, या गोष्टी मेनस्ट्रीम मीडियामधून गायब झालेल्या असतात. त्यामुळं तुम्ही आम्ही सजग नागरिकांनी यावर बोललं पाहिजे, जनमानस तयार केला पाहिजे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोललं पाहिजे. धन्यवाद.